आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण कुंडुळी हे रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं आहे। ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर, लसूण वाटून घेऊन टाकली आहे आणि ओवा आणि जिरे पण वाटून घेऊन टाकायचे आहेत आपल्याला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पिठामध्ये थोडंच टाकायचं आहे। ज्यावेळेला आपण कुंडुळे बनवून उकडणार आहोत त्यावेळेस पाण्यामध्ये पण घालायचं आहे मीठ म्हणून। आता पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार लागल तसं थोडं थोडं घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मी याच्या आधी पण सांगितले आहे की मी माहेरी आले आहे तर तिथूनच व्हिडिओ येत आहेत। माझी आई आणि मी बनवत आहोत। असं पीठ मळून घ्यायचं आहे छान आपल्याला। आता आपण फोडणी घालून घेऊ, तेल घालून घेऊ पातेल्यामध्ये। 1 चमचाभर तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायचं आहे। ते छान तडतडले की त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आपलं पीठ जितकं आहे त्यानुसार अंदाजे पीठ घालायचं, पाणी घालायचं आहे। लागलं तर आपण थोडं गरम करून वरून टाकू शकतो। असं हातावर घेऊन गोल गोल बनवायचं आहे। कुणी कुणी लांब पण ठेवतं, ते आपापली इच्छा आहे। चवीमध्ये तर काही फरक येणार नाही, तुम्ही लांब ठेवा गोल ठेवा, पण खायला खूप अप्रतिम लागतात। तुम्ही बनवून पहा। कधी भाजीचा कंटाळा आला, आता गरमीचे दिवस आहेत, भाजी पोळी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो आणि भात पण खायचा नसेल तर वेगळं काहीतरी, आजकालच्या मुलांना मॅगी वगैरे देण्याच्या ऐवजी हा एक उत्तम पर्याय राहू शकतो। आजकालचे मुलं हे खायला पाहत नाहीत। आता पाण्याला आपल्या उकळी आली होती, उकळी आलं की त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं। आपोआप ते उकळून वर येतात। वर आले की नंतर थोडे टाकायचं। असे थोडे 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 करून सर्व आपल्याला टाकायचं आहे। थोड्या वेळ टाकायचं, मग ते आधीचे वर येतात। असंच करून सर्व टाकायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे। हे सर्व बनवून झाले होते टाकून असे, आणि गॅस मंद करून आपल्याला एक 5-7 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहेत। हे शिजले का नाही आपल्याला चेक करून पाहायचं आहे। शिजले की एकदम मऊ मऊ होतात, खायला खूप छान लागतात। तुम्ही हिरवा ठेचा पण वाटून टाकू शकता याच्यामध्ये, पण लहान मुलांना तिखट लागू शकतं म्हणून मी लाल तिखटच टाकलं होतं। तर हे आपले कुंडुळे आता नवीन पिढी आता हे जास्त करून खात नाही, पण खूप 3 पिठाचे बनलेले असल्यामुळे पौष्टिक आहे। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।